लाडू बनव पटकन. कायचे लाडू? वाईट. व्हाईटवाले लाडू हा. बनवा आपण व्हाईटवाले लाडू कधी? लगेच. हा. आता काय दिवाळी का व्हाईटवाले लाडू? बनव ना. हा बनव. थांबाल चहा घेऊ दे मग आपण लाडू बनवा. हा. 5 मिनिटात लाडू बनवू. फक्त 5च मिनिटात आपल्याला लाडू बनवायचे. आता त्यासाठी सगळ्यात आधी कढाई ठेवलेली आहे. आता कढाई घेताना जाडबुडाची घेतलेली आहे आणि आता वाटीचं माप घेतलेलं आहे. आता या ठिकाणी मी 1 वाटी सुजी घेतलेली आहे. जाड किंवा बारीक असं दोन्हीही घेतलं तर चालन, कोणतीही घेतली तर चालन, पण शक्यतो बारीक असली तीच चांगली. आता एकदम गॅस कमी केलेला आहे. जेवढा कमी गॅस होईल तेवढ्या कमी याच्यात भाजून घ्यायचं आहे आणि सारखाच हलवत भाजून घ्यायचं आहे एकदम खमंग. आता आपल्याला भाजायचं नाही, तो जी सुजी आहे ती अशी फुलली पाहिजे, म्हणजे खमंग असा भाजला पाहिजे. असं भाजून व्यवस्थित असं कमी गॅसमध्ये भाजून घेतलेलं आहे. तर 2 ते 3 मिनटं झालेलं आहे आणि आता याच वाटीचं माप घेतलेलं आहे. त्याच वाटीनी आता 1 वाटीसाठी निम्मी वाटी साखर या ठिकाणी घेतलेली आहे. आता याची पिठी काढून घ्यायची आहे. मी सगळ्यात आधी आता दोन्ही काम चालू आहे, इकडं भाजायचं पण आणि आता या ठिकाणी सुजी साखर पण निम्मी वाटी घेतलेली आहे. आता थोडासा असा याच्यातला मस्त असा खमंग असा सुगंध निघायला लागलेला आहे, वास यायला लागलेला आहे आणि थोडासा कलर पण बदललेला आहे. आता यामध्ये मी जी साखर घेतली त्याच्यात 5-6 वेलदोडे घेतलेले आणि वेलदोडे आणि साखर याची छान अशी पिठी काढून घेतलेली आहे. म्हणजे वेलदोड्याची काही वेगळी पूड केलेली नाही आहे. 1 वाटीसाठी निम्मी वाटी साखर किंवा फिक्कं लागत असलं तर फिक्कंही थोडीशी कमी घेतली किंवा गोड लागत असलं थोडी कमी जास्त घेतली तेही चालन. आता या ठिकाणी म्हणजे भाजून झालेलं आहे. मी पुन्हा 1 चमचा तूप टाकलेलं आहे. 1च चमचा, बाकी नंतर तूप टाकायचं आहे. आता या ठिकाणी मी आता आपल्याला हा कुकर घेतलेला आहे आणि नवीनच आहे. मी यामध्ये काय अजून काही केलेलं नाही, म्हणून म्हटलं चला की यामध्ये काही गोडाचं बनवता येईल. आता थोडंसं पाणी घेतलेलं आहे. आता आपण लाडू जे बनवत आहोत ना ते कुकरमध्ये बनवत आहोत आणि ते कसं काय तेही आपण बघू. आणि एकदम खुसखुशीत होटांनी चावता येईल एवढे खुसखुशीत आणि चविष्ट असे लाडू होतात. आता या ठिकाणी मी जवळजवळ छोटी पाऊण वाटी ताज्या दुधाची साई होती ती काढून ठेवलेली होती, लाडू बनवण्यासाठीच काढली आणि ती साई या भाजलेल्या सुजीमध्ये मिक्स केलेली आहे. छान असं एवढी मलाई टाकायची आहे की त्याचा मुटका झाला पाहिजे, एवढी मलाई यामध्ये टाकायचं आहे, म्हणजे थोडासा असं वलसर झालं पाहिजे. आता 1 पॅक झाकणाचा या ठिकाणी डबा घेतलेला आहे आणि त्या डब्यामध्ये आपल्याला ही मलाई मिक्स केलेली सुजी टाकायची या ठिकाणी. आता डब्बा घेताना पॅक झाकणाचा किंवा कुकरचा डबा घेतला पण त्यावर पॅक झाकण असं ठेवायचं आहे, म्हणजे जी वाफ होती ती वाफ यामध्ये जाऊ नये म्हणून असा डबा घेतलेला आहे. या पद्धतीने डबा घेतला. त्यावेळेस ज्यावेळेस आपल्याला कधी गोड खाऊ वाटलं त्यावेळेस हे लाडू बनवू शकतो. अशा पद्धतीने एकदम झटपट फक्त 5 मिनिटामध्ये जेवढा वेळ आपल्याला शिरा बनवण्यासाठी लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो हे लाडू बनवण्यासाठी. आता पॅकाचं झाकण लावलेलं आहे आणि आपल्याला याच्या 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या आहे. फुल हीटमध्ये घ्या किंवा कमी हीटमध्ये घ्या, पण मी याच्या 4 शिट्ट्या केलेल्या आहे आणि त्या घेतलेल्या आहे तेवढ्या. आता याच्या 3 ते 4 शिट्ट्या झालेल्या आहे. आता वाफ निघून देऊन म्हणजे थंड झाला पाहिजेत, वाफ काढायची नाही, थंड झाला पाहिजेत. आता याचं झाकण आपण काढून घेऊ.
आता हा डब्बा काढताना एकदम तापलेला डब्बा असतो म्हणून अलगद काढायचा, पण मी थंड होऊन दिला. त्यामुळे आता आपण डब्यामध्ये सुजी घातली त्यामुळे ती फुगलेली अशी थोडीशी शिजल्यामुळं मग त्याचं ते आता या पद्धतीने असं झालेलं आहे. तीच कढाई घ्यायची, आपल्याला जास्त भांडे नाही, त्याच कढाईमध्ये सुजी टाकून घ्यायची पुन्हा. आता ही जी पिठी साखर, वेलायचीयुक्त पिठी साखर केलेली ती यामध्ये टाकलं आणि व्यवस्थित असं हाताने जे थोडे आपण डब्यामध्ये गोळे गोळे झालेले ते फोडून घेतलेले. आता हे थोडंसं कोरडं वाटत असलं तर थोडासा दुधाचा शिपका देऊन आणि आता याचे गोळे काय जास्त फोडत न बसता पुन्हा आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून जे गोळे झालेले ते फोडून घेऊ. म्हणजे जाड घेतली, ज्यावेळेस आपण जाड सुजी घेतो त्यावेळेसही मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर ती थोडीशी बारीक होईल. हे बघा मस्त असं हे झालेलं आहे लाडूचं, आणि लाडू छान वळत पण आहे. चवीला या पद्धतीचे लाडू चवीला एकदम मस्त असे चवीला लागत्या. कुकरमधले लाडू एकदा बनवून बघा. आता सगळं मी मिक्सरच्या भांड्यात काढलेलं आहे. आता छोटी वाटी आधी 2 चमचे तूप आणि पुन्हा मी 2 ते 3 चमचे, आता तूप ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी लाडू छान होत्या, पण चवीसाठी आणि तूप टाकल्यामुळं आता सगळ्यात शेवट तूप टाकायचं आहे, कारण तुपामुळं लाडूला छान अशी चकाकी येते, लाडू वाळत्याही मस्त. आता हे थोडंसं असं ओलसर झालेलं आहे, पण 5-1 मिनटं ठेवलं की पुन्हा छान असे लाडू बांधता येत्या. आणि समजा कोरडं झालं, मलाई नसली तर थोडासा दुधाचा शिपका दिला की ही ते लाडू मस्त असे होत्या. आता सगळे लाडू छान वळले जात आहे. आता याला लाडूला पिस्ते किंवा काजू बदाम असे तुकडे लावले आणि या पद्धतीने सगळे लाडू वळून घ्यायचे आहे. आता जास्त हे लाडू एकदम थोडे केलेले आणि जास्त लाडू असले एकाच साईजचे येण्यासाठी एखादी छोटीशी वाटी घ्यायची आणि त्या वाटीने माप घेऊन तीच वाटीने माप घेऊन मग ते लाडू वळवायचे. आणि या पद्धतीने मी बदामाचे तुकडे लावलेले अशा पद्धतीने आपले हे लाडू वळून झाले आणि एकदम मस्त चकाकी आलेली लाडूला, आणि तेवढेच खमंग असे खायलाही. या पद्धतीने मी एका काजूचे 2 ते 3 भाग केले आणि मस्त असे लाडूला लावलेले. म्हणजे ज्यावेळेस आपण लाडू बांधतो ना त्याच वेळेस काजूचा असा तुकडा वरती ठेवून द्यायचा आणि पुन्हा त्या लाडूमध्ये दाबून घेतला आणि असे लाडू दिसत आहे. आता हे बदामामुळं हे लाडू पौष्टिकही झाले आणि तेवढेच दिसायला पण छान दिसत्या.